रत्नागिरी जिल्ह्यातील खेड एसटी स्टँड परिसरात धक्कादायक प्रकार समोर आलाय। स्टँडवरील एका रसवंती गृहामध्ये पडदा लावून काही जण राजरोसपणे मद्यप्राशन करत असल्याचे प्रवाशांच्या निदर्शनास आले। ही घटना समजताच घटनास्थळी उपस्थित असलेले माजी आमदार संजय कदम यांनी तात्काळ तिथे धाव घेत परिस्थितीची पाहणी केली आणि पोलिसांना पाचारण केले। यानंतर संबंधित दोघांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। यावेळी संजय कदम यांनी संबंधितांची कानउघडणी करत पोलिसांना देखील फटकारले। खेड एसटी स्टँडवरील पोलीस मदत कक्षात गेल्या काही दिवसांपासून पोलीस कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे अशा घटना घडत असल्याचा आरोप करण्यात आला। या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एसटी स्टँड परिसरात 24 तास पोलीस बंदोबस्त ठेवावा अशी मागणी प्रवासी आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे। कुणाचं दुकान आहे? माझ्या वडिलांचं। वडिलांचं दारूचा बार काढलायस? नाही नाही। मग हा काय हे काय तू वाटली कुठे? अरे वाटली हे काय? अरे आजपर्यंत तू आणून देतोय, तू इथं दारू विकतोय गावठी? नाही विकत। हे बा हे तू आता हे दुकान कुणाची, बाटली कुणाची होती? मी आणली नाही। मग कुठे म्हणले आणली होती? हा पित होता नाही इथं? इथे पण आहे बघा, वाट लावताय काय रे तुम्ही लोक?